हाय गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आज मी नवीन ब्लॉग बनवत आहे। तर आता आम्ही चाललो शंकराचार्य मंदिरला। आता आम्ही सगळे आवरून आलेलो आहे। आता सगळे बसमध्ये बसतात आहे। ब्रेकफास्ट वगैरे सगळं झालंय। तर आता आम्ही चाललो शंकराचार्य मंदिरात। आम्ही इथं पोहोचलोय घाटातून वर। तर आता 1 किलोमीटर इथून अजून वर। इथं आम्हाला रिक्षा भेटली तर रिक्षात जाणार, नाही तर चालत जाणार। परत वरती पोहोचल्यावर आम्हाला 200 स्टेप चढायचे। आता आम्ही सगळे चालत चाललोय, तने पोरं वगैरे। फक्त वेदिका, सोहम आणि गणेश काकाची मम्मी आणि गणेश काका ते रिक्षात चालले। आम्ही बाकीचे सगळे चालत चाललोय। आमचा प्लॅन चेंज झाला। आम्ही सगळे आता रिक्षात चाललोय। मागे सगळे बसलेत, मी पुढे बसले। आम्ही इथून वर आलोय रिक्षानी। आता आम्हाला 200 पायऱ्या चढायच्यात अजून। इथं सगळी चेकिंग वगैरे, तिकीट वगैरे घेऊन मग वरती जायचं। तर आम्ही आता इथं पायऱ्या चढायला चालू केलंय। इथं स्नेहा काकी दमलेली 30व्या पायरीला। सगळेच चालतात अजून। विराज आणि मिराज करणार आहे आणि वरती पळत जाणार आहे। तर मी माझी लास्ट स्टेप चढलो आणि 200 पायऱ्या कंप्लीट झाल्या आणि इथं मंदिराचं कमान। ओम नमः शिवाय। लॉर्ड शंकराचार्य। आता आम्ही चढतोय वर। हे मंदिर आणि इथून तुम्ही खालचा व्ह्यू बघू शकता। इथून तुम्ही बघू शकता अख्ख्या काश्मीरचा व्ह्यू येतोय। आम्ही आतून पाया पडून आलेलो आहे। आता आम्ही चाललोय निशांत गार्डनला। ते इथून 2 किलोमीटरवर आहे। तुम्ही बघू शकता श्री शंकराचार्य टेम्पल, जम्मू काश्मीर धर्मास्थ ट्रस्ट। हे ट्रस्ट इथं 1846 पासून आहे। तर आता आम्ही परत खाली चाललोय। आम्ही खाली येऊन थांबलो इथं रोडपाशी। आमची बस शोधतो आम्ही आणि अजून 2 रिक्षा यायच्यात आमच्या। आम्ही पुढे आलोय, बाकी सगळे मागून येतात अजून। इथं आता विराज, त्याची आजी, वेद आणि सोहम आहे। आता आम्ही इथे लंच करायला थांबलेलो पंजाबी ढाबाला। तर आज सगळे जेवतात आहे। आम्ही जेवून झाले आमचं इथं सगळे। आता अजून जेवतात आहे सगळे। मम्मी लोक तिकडे आहेत, काका लोक इकडे आहेत, सगळी पोरं बाहेर आहेत। आता आम्ही निशांत गार्डन मध्ये आलोय। इथे तुम्ही बघू शकता फ्लॉवर्स वगैरे। इथं बरोबर सोहम आहे, हा बघा। सगळ्या काकींनी आणि मम्मीनी आहे ना ड्रेपरी घातल्यात आणि इथं ते आता डान्स करतात ते। हा बघा, पूनम काकी, श्रद्धा काकी, स्नेहा काकी आणि मम्मी। तर आता ते डान्स करतात। आता चाललोय आम्ही हाऊस बोट मध्ये, कारण ड्रायव्हरचा फोन आलता लवकर या, कारण तिथं आहे ना ट्रॅफिक होतं। मग आम्हाला ते शिकारा राईड पण करायचे अजून। मग आता हाऊस बोट मध्ये चाललो आम्ही गार्डन मधून। प्लीज सकरपारा टू माय चॅनल। आम्ही पोहोचलेलो आहे गेट नंबर 8 पाशी आमची हाऊस बोट जायला। ते आता लगेज काढतात ते मागून बसवरून। आमची बोटचं नाव आहे क्राऊन ऑफ इंडिया। इथून दिसणार नाही, पुढे गेल्यावर दाखवतो। मी वेद, तनय, माग संजित काका आणि माझ्या पुढं विराजची आजी, माग गणेश काका, वेदिका आणि स्नेहा काकी। आता आम्ही चाललो आमच्या बोट मध्ये। आपली बोट कोणती आहे? आम्ही आता हाऊस बोट मध्ये चाललो। इकडे तुम्ही बघू शकता इथे शिकारा राईडच्या बोट आहेत बाकीच्या। आणि इथं बघा सगळ्या बोटी आहेत। आमच्या रूमचं नाव काय माहित नाही भैया, हमारा क्या है नाम?
संजित काका, पप्पा, गणेश काका सगळे रूम बघायला जाणार आहे, कोणती चांगली वाटेल तिथं आम्ही जाणार. इथं आमचं कॅन्सल झालंय. आम्ही बहुतेक सनफ्लॉवर रूम घेतो. अजून यांचं डिस्कशनच चाललंय कोणत्या रूम्स घ्यायच्या. आम्ही पहिले घेणार होतो क्राऊन ऑफ इंडिया, आता ती कॅन्सल झाली तर सनफ्लॉवर आहे. माहित नाही आता पुढे काय होतं. एंट्रन्स तिथून आले की इथं बिबट्याची स्किन आणि ते लावलंय. इकडून बघा. टीव्ही पण आहे सुद्धा. तर डायनिंग एरिया. इकडून ह्या बाजूला काय आहे तो भांडे वगैरे ठेवलेत. त्यानंतर इथून आता आलं बाबा की सोम सरक सोम. इथून वॉश बेसिन आहे आणि मग वरती रूम्स आहेत आणि तिकडे रूम्स आहेत. संजित काकाला रूम्स दिल्यात आणि मग इथून खाली आलं स्टेअर्सनी. तिकडं हॉल आहे आणि इकडून आलं इकडं आमची रूम आहे. बघा इकडे एक रूम आहे, इकडे एक रूम आहे, इकडे एक वॉशरूम आहे आणि इकडे एक छोटस बाथटब आहे. ते झाले की शॉवर ले लेंगे. इथे एक रूम अभी यहाँ आहे. पे 6:30 बजे इकडे निकलना है. एसी आहे. आता सगळे आम्ही आवरून बाहेर आलेलो आहे. इकडून मम्मी पप्पा आता येतात ते सगळे आता बाहेर आलेले होता. आता इथं आमची बोट येते. आता आम्ही चाललोय शिकारा राईड. आता आम्ही सगळे निघालो आमच्या शिकारामध्ये. आमची बोट आली आहे. 10 मिनिटांनी लेट आली आमची शिकारा. बाकी 3 फॅमिली पुढे गेल्यात. इथे दीदी बसली, आम्ही दोघं पुढे बसलोय आणि इथं मम्मी आणि पप्पा बसलेत. तर आता आम्ही चाललोय राईड साठी. कर्टन्स लाव ना बाजूचे थोडेसे असे. तुम्ही इथं माझ्या मागं बघू शकता हे वालं घर. और इधर किधर से आते वेजिटेबल्स? इथं आहे ना इधर वेजिटेबल्स शाही कपूरचा हैदर पिक्चरचं शूटिंग झालं 1-2 शॉट्स. आता आम्ही परत रिटर्न चाललो. इथं एंड पैसे आलो. इथून पुढे एक पण बोट नाही. आता आम्ही इथून रिटर्न घेणार आहे. इथं तुम्ही बघू शकता रात्रीचा व्ह्यू. हा काय काय बोटीला लाईटी नाहीत पण काय काय बोटीला खूप लाईटी आहेत. तर मी इथून आमचं विला बघू शकता. हा एक आणि हा एक अशी 3 विला आम्ही बुक केल्या. तिथे सगळे बसलेत. हे आम्हाला बाहेरून भेटलेत. इथं नाही बसलाय विराज वेद. ते आत्ता शायदारच्या रूममधून आलेत. त्याच्यानंतर हा पण आहे. आतमध्ये आमचे सगळे बसलेत. सगळं आत खरेदी चालू. आता आम्ही या विलामध्ये डिनर करायला आलोय. बाकी फॅमिली सगळे जेवायला. आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.